नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबई आणि राज्याची चिंता वाढवणारी ही बातमी पाहूया. कोरोना नंतर राज्यावर आता प्रदूषणाचं एक नवं संकट उभं ठाकल्याचं दिसतंय. दिल्लीनंतर मुंबईतल्या प्रदूषणात वाढ होत असल्याची माहिती मिळतेय. कोरोना काळात राज्यातलं प्रदूषण कमी झालेलं होतं, मात्र कोरोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातल्या प्रदूषणाची पातळी वाढायला सुरुवात झाल्याचं समोर येत आहे. सोमवारी राज्यातल्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाबाबतची माहिती समोर आलेली आहे. राज्यातला हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावलेला आहे. मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची पातळी 245 AQIच्या जवळ गेलेली आहे. तर दिवसभर मुंबईवर प्रदूषणाच्या धुक्याची चादर पाहायला मिळाली आहे. मुंबईतल्या कुलाबामधली हवा दिल्लीच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याची देखील नोंद झालेली आहे. मुंबईतील कुलाब्यातला हवेचा AQI 345 इतका नोंदवण्यात आलाय. तर माझगावमधला गुणवत्ता निर्देशांक 325 इतका नोंदवण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईतल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास वाढू शकेल अशी भीती देखील व्यक्त होतीये. एकीकडे दिल्लीतल्या प्रदूषणातही सतत वाढ होताना दिसतेय. त्यामुळे सरकारनं लॉकडाऊन लावण्याचेही संकेत दिलेले आहेत. दिल्लीतल्या हवेच्या प्रदूषणाची कोर्टानंही दखल घेतलेली आहे. तर केंद्र सरकारनं सुद्धा या संदर्भात एक बैठक बोलावलेली आहे. दुसरीकडे मुंबईतलं हवेचं प्रदूषणही वाढतंय. कुलाब्यातलं हवेचं प्रदूषण दिल्लीपेक्षाही जास्त असल्याची आकडेवारी आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत मुंबई आणि दिल्लीतल्या प्रदूषणात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे दिल्ली सरकारची, केंद्र सरकारची चिंता वाढलेली आहे. फक्त दिल्लीतच नाही तर देशातल्या इतरही काही शहरांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. मुंबईत देखील काही भागांमध्ये सर्वाधिक प्रदूषण असल्याचं समोर आलेलं आहे. मुंबईतल्या काही भागांमधलं म्हणजे खास करून कुलाबा, माझगाव या भागातलं जे प्रदूषण आहे ते दिल्लीपेक्षा सुद्धा जास्त नोंदवण्यात आल्याचं आता निदर्शनाला आलेलं आहे. मुंबईतल्या याच प्रदूषणासंदर्भातली एकंदरीतच माहिती, याचा आढावा जाणून घेण्यासाठी थेट जाऊया. सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, मुंबईतल्या प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. आपण पाहतो आहोत कुलाबा, माझगाव या भागातलं जे प्रदूषण आहे त्याची पातळी दिल्लीतल्या प्रदूषणापेक्षा जास्त दिसतेय. काय नेमकी यामागची कारणं सांगितली जात आहेत? तज्ज्ञांचं नेमकं या संदर्भातलं काय म्हणणं आहे? खरं तर दिवाळीनंतर वातावरणीय बदल जे असतात त्यामध्ये मुख्यत्वे लो टेम्परेचर किंवा आर्द्रतेचं प्रमाण वाढतं. या सगळ्या कारणांमुळे कुठेतरी एकूणच मुंबईतील आपण जर स्थिती बघितली तर वाऱ्यांचा वेग सुद्धा कमी असतो, टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि ह्युमिडिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता निर्बंध शिथिल झालेले आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहनं सुद्धा रस्त्यावरती आहेत. वर्क फ्रॉम होमचे अनेक जी ऑफिसेस बंद होती ती आता नव्यानं खुली झालेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. एअर क्वालिटी इंडेक्स ही अशी प्रणाली आहे जी सफर इंडेक्सच्या माध्यमातून मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमधली एअर क्वालिटी दर 15 मिनिटाला तपासून सांगत असते. आणि काल याच्यामध्ये जी एक महत्त्वाची बाब पाहायला मिळालेली आहे, 345 एअर क्वालिटी ही कुलाबामध्ये नोंदवण्यात आलेली होती. माझगाव आणि इतर भागांमध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे 314 इतकं BKC मध्ये नोंदवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर अंधेरीमध्ये सुद्धा 342च्या आसपास हे सगळं प्रमाण गेलेलं पाहायला मिळत होतं. एकूणच दिल्लीतील जर स्थिती बघितली तर दिल्लीमध्ये AQI हा 311 होता. याचाच अर्थ असा की मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता ही प्रचंड खालावलेली आहे. मुंबईला समुद्रकिनारा फार मोठा आहे, त्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढलं की अशा पद्धतीने वातावरणीय बदल आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये पाहण्याची गोष्ट ही आहे की अशा पद्धतीचं
वाढलेलं प्रदूषण किंवा एअर क्वालिटी घसरणं हे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. वेगवेगळ्या श्वसनाचे आजार यामुळे होऊ शकतात. कोविडमधनं बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी तर ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल, कारण आधीच तुमचे कोविडमध्ये जे फुफ्फुस असतात ते फार त्यांना इजा झालेली असते, ते कमकुवत असतात. त्यामुळं या सगळ्या बदललेल्या वातावरणाचा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यावरती गंभीर परिणाम आपल्याला येत्या काळात दिसू शकतो. बिलकुल. सुस्मिता, मात्र आता प्रशासकीय दृष्टीनं नेमक्या काय काय उपाययोजना करण्याचं नियोजन केलं जात आहे? कारण साहजिक आहे, इतकी प्रदूषणाची जी पातळी वाढली असेल तर प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली असणारच आहे. काही उपाययोजना या संदर्भात तातडीनं आता केल्या जात आहेत का? कारण मुंबईतल्या काही भागातली प्रदूषणाची पातळी 200 AQI पेक्षा जास्त दिसते. ते अतिशय गंभीर मुद्दा आहे हा. सुस्मिता, प्रशासन काय करतंय नेमकं या संदर्भात? महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडे आणि मुंबई महानगरपालिकेकडे या संबंधीची आकडेवारी ही दिली जाते. सफर इंडेक्स मध्ये मुख्यत्वे दिवाळीनंतर वाढ झालेली पाहायला मिळते, कारण दिवाळीमध्ये फटाके वगैरे किंवा एकूणच प्रदूषणाचं वाढलेलं प्रमाण, यामुळे ही जी आकडेवारी आहे याचा तपशील सगळ्यात पहिल्यांदा प्रशासनाकडे देण्यात येईल. ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आपण बघितलं इव्हन ऑड अशा पद्धतीने वाहनं चालवली जात आहेत, किंवा दिल्लीमध्ये आणखीन एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळाला होता तो म्हणजे लॉकडाऊन लागण्याची स्थिती आहे का, अशाही पर्यायांचा विचार केला जातो. मुंबईमध्ये प्रशासनानं याबाबतीत अजून कुठली ठोस भूमिका किंवा ठोस निर्णय जरी घेतलेला नसला तरी सुद्धा हे आकडे हे अनेकांना चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे प्रशासनाकडनं भविष्यात काही महत्त्वाच्या तरतुदी सुद्धा केल्या जाऊ शकतात. ENTचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळं मुंबई महानगरपालिका ENTच्या बाबतीत, नाक कान घशाच्या बाबतीत काही वेगळ्या उपाययोजना करण्याची सुद्धा शक्यता आहे. एकूणच सफर इंडेक्स हा दररोज बदलत असतो, त्यामुळे एका दिवशी जरी हे प्रमाण अतिशय खालावलेलं दिसलं तरी सुद्धा स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. दर 15 मिनिटाला मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणची एकूणच सफर इंडेक्स काय आहे, एअर क्वालिटी काय आहे याचा आढावा हा एकत्रितपणे सफर प्रणाली मार्फत मिळालेल्या डेटाच्या मदतीनं मुंबई आणि महाराष्ट्र प्रदूषण विभागाला दिला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई किंवा उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागतील. अजिंक्य. सुस्मिता, आणि अनेक घटक आहेत ज्यामुळे कदाचित प्रदूषणाच्या पातळीमध्येही सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसतंय. आकडेवारी देखील तशीच सांगतेय. प्रदूषण नियंत्रण महामंडळ या सगळ्या मुद्द्यांवर आता तातडीनं नेमकं काय करणार आहे? कारण ज्या पद्धतीनं आता ही परिस्थिती दिसतीये ती सुधारणं गरजेचं आहे. ही परिस्थिती आणखी जास्त वाढू न देणं हे प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागरिक सगळ्यांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून तातडीनं काहीतरी करणं गरजेचं आहे. सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर मुख्यत्वे पुण्यातील सफर इंडेक्सची जी प्रणाली आहे त्याचा पूर्ण सेटअप हा मुंबईतील वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे. वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे, ज्याला सफर प्रणाली किंवा AQI इंडेक्स सिस्टीम असं म्हटलं जातं. मुख्यत्वे ज्या वेळेला अशा पद्धतीची आकडेवारी समोर येते, आत्ता जी आकडेवारी समोर आलेली आहे ते अगदी काही ठिकाणांबद्दलची, म्हणजे BKC असेल, माझगाव असेल, साऊथ बॉम्बेमधलं कुलाबा असेल, अशा काही ठिकाणांची ही आकडेवारी आहे. परंतु मुंबई उपनगरांमधली सुद्धा स्थिती ही फारशी काही आल्हाददायक नाही. इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये सुद्धा, जिथे MIDCचं प्रस्थ जास्त आहे, अशा बेल्टमध्ये सुद्धा एकूणच जे प्रदूषण वाढवणारे वायूतील घटक आहेत, मग वेगवेगळे विषारी वायू जे खुल्या पद्धतीने सोडले जातात, इतर अनेक जे धोकादायक घटक आहेत, धुलीकण यांचं सुद्धा प्रमाण वाढत असतं. वातावरण बदललं म्हणजे थंडीला सुरुवात झाली की अशा पद्धतीनं एअर क्वालिटी घसरणं हे जसं दिल्लीत पाहायला मिळतं तसं आता अनेक शहरांमध्ये पाहायला मिळतं. कुठेतरी एकीकडे आर्द्रतेचं प्रमाण वाढतंय, प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय, मुंबईकर घराबाहेर पडतायत आणि यामुळे आत्ता ही जी आकडेवारी आलेली आहे ती भविष्यात कदाचित मोठी आरोग्य संकट घेऊन येऊ शकते. ती शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. अजिंक्य. बिलकुल. सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपण घटक कोणकोणते आहेत या घटकांमुळे प्रदूषणात वाढ होतीये, ते घटक नेमके कोणते आहेत त्याचा आढावा ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया. मुंबईतल्या प्रदूषणाची पातळी तर वाढल्याचं आपण पाहतो आहोत. प्रदूषणाचा जो धोका आहे मुंबईला ते पाहता आकडेवारी नेमकी काय सांगते पाहूया. मुंबईभराचा जर आढावा घ्यायचं म्हटलं तर सध्या 245 AQI इतकी हवेची गुणवत्ता आहे. त्यानंतर मुंबईतल्या इतर भागांमधला जर आढावा घ्यायचं म्हटलं तर कुलाब्यात अतिशय वाईट अशी स्थिती दिसतीये. 345 AQI इतकी आकडेवारी आहे. माझगावमध्ये 325 AQI म्हणजे अतिशय वाईट.
अशी ही गुणवत्ता दिसतेय हवेची। BKC मध्ये देखील अतिशय वाईट गुणवत्ता नोंदवली गेलेली आहे हवेची। 314 AQI। मालाडमध्ये सुद्धा 306 AQI नोंदवली गेलेली आहे। अतिशय वाईट दर्जा दिला गेलेला आहे। अंधेरीमध्ये 259 AQI। चेंबूरमध्ये 149 AQI मध्यम स्वरूपाची गुणवत्ता आहे। बोरिवलीमध्ये 149 AQI। नवी मुंबईमध्ये 130 AQI म्हणजे काहीशी मध्यम अशी हवेची गुणवत्ता आहे। वरळीमध्ये 115 AQI म्हणजे मध्यम स्वरूपाची गुणवत्ता आहे। भांडूपमध्ये त्यातल्या त्यात कमी दिसतेय 111 AQI इतकी गुणवत्ता दिसतेय। मात्र या सगळ्याचा थेट परिणाम येत्या काही दिवसांमध्ये जाणवणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तज्ज्ञ आता या सगळ्या संदर्भात नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना सुचवतात, प्रशासन त्या दृष्टीनं तातडीनं नेमकी काय कारवाई करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुढची अतिशय एक महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे आणि ती बातमी आहे शाळांसंदर्भातली पुण्यातली बातमी आहे। धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। पुणे जिल्ह्यातल्या तब्बल 800 शाळा या अंधारात आहेत। विजेचं बिल न भरल्यामुळे शाळांचा हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। वीज बिल न भरल्यामुळे 792 शाळांची वीज कनेक्शन्स तोडण्यात आलेली आहेत, तर 128 शाळांचं मीटरच काढलं गेलंय। पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 3639 शाळा आहेत, त्यापैकी 2847 शाळांचा वीज पुरवठा सुरळीत असल्याची माहिती मिळते। पुणे जिल्ह्यातल्या तब्बल 800 शाळा या अंधारात असल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीला आलेलं आहे। बिल न भरल्यामुळे या शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। तब्बल 792 शाळांचं वीज कनेक्शन सध्या तोडण्यात आल्याची माहिती मिळते। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। वैभव सोनवणे आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, धक्कादायक आकडेवारी आहे, 800 शाळा अंधारात आहेत, वीज बिलच भरलेलं नाही, काय नेमकी कारण आहे त्यामागची? अजिंक्य, पुण्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास 3839 शाळा आहेत। या शाळांपैकी 800 शाळा यांची वीज कनेक्शन्स जी आहेत ती तोडण्यात आली आहेत आणि त्याचं कारण आहे त्यांचं वीज बिल भरण्यात आलेलं नाही। केवळ इतकंच नाही, जवळपास 150 पेक्षा जास्त शाळा आहेत ज्यांची वीज मीटर्स जी आहेत ती काढून नेण्यात आलेली आहेत। म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त झालेत त्यांची विजेची बिलं जी आहेत ती थकलेली होती। शेवटी महावितरणने ही बिलं काढून नेली आहेत। आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, पुणे जिल्हा परिषद जिथं राष्ट्रवादीची सत्ता आहे त्या 800 शाळांपैकी 432 शाळा या एकट्या सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातल्या आहेत। बारामती, दौंड, भोरवेल्ला, मुळशी, इंदापूर या मतदारसंघांमधल्या या शाळा आहेत, तिथं सुद्धा ही परिस्थिती निर्माण होते। 1-2 नाही, 6-6 महिने हा प्रश्न सुटत नाही। यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली म्हणावी लागेल। याचं कारण जिल्हा परिषदेच्या शाळा या सगळ्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, अत्यंत रिसोर्सेस कमी असलेल्या शाळा आहेत। त्या शाळांमध्ये मूळ रिसोर्स असलेली लाईट सुद्धा जर नसेल तर विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं, किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्युटरच्या लॅब्स असतील, इतर गोष्टी असतील, प्रयोगशाळा असतील, इथे काम कसं करायचं असा प्रश्न विचारला जातोय। जे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत ते थेट बोलू शकत नाहीत कारण त्यांच्या नोकरीवरती गदा येते। मात्र या सगळ्याच्या पलीकडे जे विद्यार्थी तिथे शिकतात, पूर्ण जिल्ह्याभरामध्ये अनेक आदिवासी भागांमधल्या शाळा आहेत जिथं विद्यार्थी जातात। आता राज्य सरकारचं धोरण आहे मुलांना कोविड नंतर पुन्हा शाळेमध्ये पाठवण्यासाठीची तयारी केली जाते। अक्षरशः जिथं शाळा सुरू आहेत तिथं आकडे टाकून वीज चोरून या शाळांमध्ये वीज वापरली जाते। आपल्याकडे व्हिज्युअल्स तशी आलेली आहेत। दौंडमधल्या एका शाळेमध्ये आकडा टाकलेला आहे आणि आकडा टाकून शाळेमध्ये वीज चोरून त्याच्यावरती शिक्षकांकडून कामकाज सुरू आहे। याचं कारण जिल्हा परिषदेचे CEO जे आहेत आयुष प्रसाद, त्यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदेकडे असे फंड्स नाही आहेत, फंड्स संपलेले आहेत आणि त्यांनी राज्य सरकारला विनंती केलेली आहे। ज्यांच्याकडं या जिल्हा परिषदेची सत्ता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित शिवतरे जे उपाध्यक्ष आहेत जिल्हा परिषदेचे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोलायचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं राज्य सरकारला हे बिल माफ करावं अशी विनंती करण्यात आलेली आहे। आता इतकं सगळं होऊन सुद्धा या निर्णयाला, या प्रश्नावरती कुठलाही निर्णय झालेला नाही, त्याच्यावर तोडगा निघालेला नाही आणि परिणाम आपण पाहतोय। 800 शाळा, पुणे जिल्हा परिषद ही राज्यातली सगळ्यात श्रीमंत जिल्हा परिषद समजली जाते, अत्यंत सक्षम जिल्हा परिषद समजली जाते। ज्या जिल्हा परिषदेवरती अजित पवारांची सत्ता आहे त्या जिल्हा परिषदेची जर ही अवस्था असेल तर राज्याच्या सर्व शिक्षा अभियान धोरणाचं नेमकं काय झालं असा सगळा प्रश्न उपस्थित होतो। बिलकुल वैभव, आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान देखील आहे। शाळा अंधारात असतील तर विद्यार्थी शिकणार कसे असा प्रश्न आहे। या सगळ्या बाबी आहेतच। लोकप्रतिनिधी आता नेमकं या सगळ्या संदर्भात तातडीनं
काय करता येईल या संदर्भातला पाठपुरावा करतायत का? आपण कारणं समजून घेतली, काय नेमकी ही कारणं आहेत या सगळ्या शाळांमधलं जे वीज बिल आहे ते भरलं न गेल्याची, पण आता तातडीनं या संदर्भात नेमकं काय करावं लागणार आहे किंवा काय केलं जात आहे? तातडीने या संदर्भात जिल्हा परिषदेचा अधिकारी सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे CEO यांची सगळ्यांची एक बैठक झाली आणि त्यांनी पुन्हा तेच केलंय, राज्य सरकारला विनंती केली आहे की हे वीज बिल माफ करावं. त्यांनी चेंडू राज्य सरकारच्या कोर्टामध्ये टाकलाय. मात्र राज्य सरकार हे वीज बिल माफ करेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर केलंही तर तो केस लॉ होईल, राज्यभर लागू होईल. राज्यभरातल्या सगळ्या जिल्हा परिषदा या अशाच पद्धतीनं राज्य सरकारला पत्र पाठवून आमचंही वीज बिल माफ करा म्हणू शकतात. जर सगळी जबाबदारी राज्य सरकारनं घ्यायची असेल तर इतक्या मोठ्या निधीची तरतूद कुठून करायची, हाही प्रश्न पुन्हा अर्थ खात्यापुढे असेल. त्या अर्थ खात्याचे मंत्री अजित पवार आहेत, ज्यांच्या हातात पुणे जिल्हा परिषदेची सत्ता आहे. त्यामुळे याचा निर्णय नेमका कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. केवळ त्यांचा जिल्हा आहे म्हणून अजित पवारांनी ही जर सूट दिली तर राज्यभरातल्या इतर जिल्हा परिषदांना सुद्धा हा निर्णय लागू होऊ शकेल. त्यामुळे त्यांनी जर पैसे मागितले तर ते कुठून द्यायचे, असाही प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नावरती तातडीने उपाययोजना करत या शाळांचं वीज बिल भरलं पाहिजे. या समस्या, तांत्रिक समस्या येत राहतील, त्याच्यावरती उपाय शोधावे लागतील. काहीही करून वेळेवर अत्यंत वेगाने ही वीज बिलं भरून मीटर्स रिस्टोर करून शाळांची वीज सुरळीत करणं ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी असायला हवी या पुढाऱ्यांच्या पुढची आणि अधिकाऱ्यांच्या पुढची. बिलकुल वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. 1-2 नाही, तब्बल 800 शाळा अंधारात आहेत आणि या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तातडीनं आता या संदर्भात नेमकं जिल्हा परिषदेमार्फत काय केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मिळाला. बातमी आहे बीडमधून. बीडच्या अंबाजोगाई इथल्या एका अल्पवयीन मुलीवर गेल्या 6 महिन्यात अनन्वित वेळा अत्याचार झाल्याचं समोर आलंय. 13व्या वर्षी मुलीचं लग्न केलं. तिच्या पतीनं शारीरिक मानसिक छळ केल्याने ती वडिलांकडे आली, तर वडिलांनीही तिला शारीरिक त्रास दिला म्हणून मुलीनं शहर गाठलं. तर तिथे गेली 6 महिने दोघांनी तिच्यावर रोज बलात्कार केलाय. सामूहिक बलात्कारही तिच्यावर झालेला आहे आणि तिला 5,000ला विकलं देखील गेलं होतं. या सगळ्यांची राज्य महिला आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी केली. चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख कार्यकर्तीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आपल्या 2 साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेली मोपेड चोरून विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. वैष्णवी देवतळे असं या युवती प्रमुख कार्यकर्तीचं नाव आहे. एकूण 11 मोपेड वाहनं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीकडून जप्त केली आहे. टोळीकडून अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बातमी आहे धुळे जिल्ह्यातून. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील स्टेट बँकेच्या ATM मधून चोरट्यांनी तब्बल 37 लाख रुपयांची रोकड चोरून नेली आहे. चोरट्यांनी लेझर मशीनच्या सहाय्याने चोरी करून ATM मशीनचं शटर बंद केलं. CCTV फुटेजच्या सहाय्याने आता चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या ATMवर सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. शिंदखेडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी दुपारी हावडा एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर आली. या एक्सप्रेसमध्ये एक प्रवासी चढत असताना त्याचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्म आणि एक्सप्रेसच्या गॅपमध्ये अडकला. कर्तव्यावर असलेले पॉइंटमन शिवाजी सिंग यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत धाव घेतली आणि त्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान इतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने चेन खिचून काही क्षणात एक्सप्रेस देखील थांबली. परिणामी प्रवाशाचा जीव वाचला. ठाण्यात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने अजब निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही त्या नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. मंगळवारपासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. अमरावती बंद दरम्यान दगडफेक आणि तोडफोड प्रकरणातील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे यांच्यासह 14 जणांना न्यायालयाने सुटका केलेली आहे. सोमवारी सकाळी या 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आशिष शेलार यांनी त्यांच्या एका छायाचित्रावरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर दिलंय. 2016 मध्ये झालेल्या भेटीचा 2021 मध्ये होणाऱ्या दंगलीशी काय संबंध, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. रजा अकादमीच्या लोकांना अनेक जण भेटतात असं ते म्हणाले.
त्रिपुरामधील घटनेनंतर राज्यभरात हिंसक आंदोलनं करण्यात आली आहेत। अमरावती मालेगावमध्ये दंगली घडल्या, यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी दंगलीमागे भाजपचा हात असून हे भाजपचं मोठे षडयंत्र असल्याचा आरोप केला। माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या C60 कमांडो जवानांना 51 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली। गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली। पालकमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी गडचिरोलीत जवानांचं कौतुक आणि सत्कार करण्यासाठी आले होते। जवानांच्या कौतुक सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली। एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज वाशिममध्ये समीर वानखेडे यांच्या परिवाराची ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी भेट घेतली। समीर वानखेडेंनी आपलं काम चोखपणे पार पाडून गुन्हेगारांना तुरुंगात टाकलंय, त्यामुळे सैनिक फेडरेशन समीर वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। तर महाराष्ट्रातून ड्रग्ज हद्दपार करावं ही माझी आणि सैनिक फेडरेशनची मागणी असल्याचं ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी म्हटलं। राज्य CID तर्फे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंग या तिघांना फरार घोषित करण्यासंदर्भात किला कोर्टाच्या 37व्या न्यायालयात आता सुनावणी झाली आणि या प्रकरणात गुन्हे शाखेकडून शपथपत्र द्यावं असं अतिरिक्त महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीवाले यांनी सांगितलं आणि त्यानंतर परमबीर सिंग, रियाज भाटी, विनय सिंग या तिघांना फरार घोषित करण्याबाबत न्यायाधीश निर्णय सुनावणार आहेत। याबाबतची पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली। यावेळी कोर्टानं संपकरी संघटना आणि सरकारलाही फटकारलंय। कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करणं तात्काळ थांबवलं पाहिजे असं हायकोर्टानं म्हटलंय। तोडगा काढण्याऐवजी केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून का पाहताय असा सवाल हायकोर्टानं कामगार संघटनेला केला। दरम्यान पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे। कमिटीसोबत एसटी संघटनेनं आपली बाजू मांडावी असं कोर्टानं स्पष्ट केलं। सोमवारी एकूण 6 ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एक ट्विट करून प्रश्न उपस्थित केलेला आहे। क्रूज पार्टी प्रकरणातल्या व्हॉट्सॲप चॅटचा उल्लेख करत मलिक यांनी समीर वानखेडे यांना लक्ष्य केलंय। मलिक यांनी एका व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट ट्विट केलाय। KP गोसावी सोबत झालेल्या संभाषणामध्ये खबरीनं काशिफ खानच्या नावाचा उल्लेख केलाय। मात्र असं असताना सुद्धा काशिफ खानची चौकशी का करण्यात आली नाही असा सवाल मलिक यांनी उपस्थित केलाय। तर काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यात नेमके काय संबंध आहेत असंही त्यांनी म्हटलंय। गोसावी सोबतच्या संभाषणाचं व्हॉट्सॲप चॅट त्याचा स्क्रीनशॉट नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय। या व्हॉट्सॲप चॅटमध्ये काशिफ खान याच्या नावाचा उल्लेख आहे। जर व्हॉट्सॲप चॅटमध्ये काशिफ खानचा उल्लेख होता तर काशिफ खानची चौकशी का केली गेली नाही असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। स्वाती, काशिफ खानची चौकशी का केली नाही असं म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एक ट्विट करून समीर वानखेडे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय। काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी कारण आपण जर बघितलं की व्हॉट्सअप चॅट मधून नेमस्क्रे म्हणजे या जे क्रूज होतं त्या क्रूज कंपनीचं नाव नेमस्क्रे आहे आणि या कंपनीचा काशिफ खानचा सातत्यानं वारंवार उल्लेख होते आणि अशात अजूनही आतापर्यंत काशिफ स्वाती यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलेला आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी काशिफ खान आणि वानखेडे यांचा संबंध काय असा सवाल उपस्थित केलाय। एका व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये जोडलेला आहे आणि असं म्हटलंय की जर व्हॉट्सॲप चॅटमध्ये काशिफ खानच्या नावाचा उल्लेख होता तर काशिफ खानची चौकशी का झाली नाही। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। स्वाती, व्हॉट्सॲप चॅटमध्ये काशिफ खानचा उल्लेख आहे मात्र चौकशी का नाही असा प्रश्न नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना उद्देशून विचारलाय।
नक्कीच अजिंक्यकर, या जे व्हॉट्सअप चॅट नवाब मलिक यांनी ट्विट केलेत, या ट्विटकडे जर नीट लक्ष दिलं तर याच्यामध्ये नेमस्केरे आणि त्याचबरोबर काशिफ खान याचा उल्लेख दिसतोय. आणि हा जो कोणी इन्फॉर्मर आहे त्याच्यात आणि के व्ही गोसावी मध्ये जी बातचीत झाली त्याच्यामध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे ज्या क्रूजवर साधारणतः एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज घेणारे लोक सापडतात आणि त्याचबरोबर ड्रग्ज सापडतात किंवा पैसे सापडतात, तर अशा या क्रूजवर आणि ही जी पार्टी ऑर्गनाईज केलेल्या ऑर्गनायझरवर आतापर्यंत एकही समन्स बजावला गेला नाही किंवा आतापर्यंत चौकशी केली नाही. हाच खरं तर चर्चेचा मुद्दा आहे की आतापर्यंत कोणत्याही प्रकारे का याची चौकशी करण्यात आली नाहीये. आणि म्हणूनच पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी याचा वापर करत आरोप केलेला आहे की साधारणतः ही जी गँग आहे, जी समीर दाऊद वानखेडे यांची जी गँग आहे, पुन्हा एकदा त्यांनी आरोपांचं सत्र जे आहे आपल्याला सुरू केलेलं बघायला मिळतंय. पण जर आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे नवाब मलिक यांचे जरी आपण आरोप बाजूला ठेवले तर आणि जरी आपण एक विचार केला तर आपल्या लक्षात येत आहे की या प्रकरणामध्ये खरंच क्रूज किंवा जी पार्टी ऑर्गनाईज करणारा काशिफ खान होता STVचा, त्या संदर्भात किंवा त्याची चौकशी का करण्यात आली नाही, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का, नेमकं कोण करतंय, याच्यामध्ये NCBचे मोठे अधिकारी आणखी कुठले वरचे अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत का, कुठे कुठेतरी या प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरित राहते जोपर्यंत काशिफ खानची चौकशी होणार नाही तोपर्यंत. अजिंक्य. बिलकुल स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. नवाब मलिक यांनी ट्विट करत पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट जोडलेला आहे. काशिफ खान आणि वानखेडे यांचा नेमका काय संबंध आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. या ट्विटच्या माध्यमातून मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. गेले 2 आठवडे राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात नियमबाह्य सहभागी होणाऱ्या रोजंदारी कामगारांना एसटी महामंडळानं आजपासून सेवा समाप्तीचा इशारा दिलेला आहे. आजपासून रोजंदारी कामगार सेवेत दाखल झाले नाहीत तर त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलेला आहे. सेवेत कायमस्वरूपी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना रोजंदारीवरील कामगारांनी सुद्धा या संपात सहभागी होणं हे नियमबाह्य आहे. त्यामुळे या कामगारांवर, कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एसटी महामंडळानं आता अतिशय कठोर पवित्रा घेतल्याचं आपण पाहतो आहोत. रोजंदारी कामगारांना महामंडळानं थेट इशारा दिलाय. कारवाईचा बडगा उगारला जाईल अशा आशयाचा हा इशारा आहे. रोजंदारी कर्मचारी जर सेवेत तातडीनं सहभागी झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्तीची थेट कारवाई केली जाऊ शकेल असं महामंडळातर्फे सांगितलं गेलेलं आहे. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. गोपीचंदजी, संपात सहभागी होणं हे नियमबाह्य असल्याचं महामंडळानं रोजंदारी कामगारांना सांगितलंय. सेवा समाप्तीचा इशारा दिलेला आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. महामंडळाने सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयोग हा संप फोडण्यासाठी झाला. पोलीस बळाचा वापर झाला, त्यांच्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा वापर झाला, संघटनांचा वापर झाला. कोर्टाकडं महामंडळानं राज्य सरकारनं मागणी केली होती की हा बेकायदेशीर संप ठरवा, परंतु कोर्टानं कालच संप करायचा सहानुभूतीने विचार केला आहे. आणि कोर्टाचं असं म्हणणं आहे की इतका शांततेत चाललेला संप, त्याबद्दल आम्ही कारवाई करू शकत नाहीत. हे थोबाडीत उच्च न्यायालयानं सरकारच्या मारलेली आहे. तरी सुद्धा यातून मार्ग काढायचा सोडून सरकार दादागिरीची भाषा करतंय. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. तुम्ही त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा प्रयत्न कराल तर हे 1 लाख कर्मचारी तुम्हाला या सरकारमधून बाहेर उकडून निश्चितपणे टाकतील. नाही, पण गोपीचंदजी, महामंडळाचं असं म्हणणं आहे की रोजंदारी कामगारांनी संपात सहभागी होणंच मुळात नियमबाह्य आहे. जर ते आता संपात सहभागी झाले तर थेट कारवाई केली जाईल आणि ती कारवाई सेवा समाप्तीची असेल. नाही, तुमचे नियमच सगळे बेकायदेशीर अन्यायकारक आहेत. ते नियम आधी बदलले पाहिजेत. किती अन्याय तुम्ही त्या लोकांच्यावरती करणार आहात. तुम्ही एवढी लोक संपावरती गेलेत, त्यांचा काहीतरी मार्ग काढा ना. तुम्ही त्यांना धमक्या देऊन, कामावून काढून टाकून, अगोदरच ती लोक आत्महत्या झालेली आहेत. मृत्यूच्या दारात जाऊन उभा राहिलेली लोक आहेत. आत्महत्या 35-36 लोकांनी केले. तुम्ही त्यांना काहीतरी आधार देण्याच्या ऐवजी
त्यांच्यावरती दादागिरीची भाषा करणं योग्य वाटत नाही. नाही, पण कायमस्वरूपी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महामंडळ म्हणतच नाही, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला हा मुद्दा आहे गोपीचंदजी. त्यामुळं कुठेतरी या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आता तुम्हाला त्यांची मागणी मांडावी लागेल असं दिसतंय का? त्याबद्दल आपण महामंडळाशी काही चर्चा करणार आहात का? त्या पद्धतीचं काही नियोजन आहे का? मंडळाशी आणि सरकारशी चर्चा करायला तयारच आहोत, परंतु सरकार एक पाऊल सुद्धा पुढे टाकायला तयार नाही. तुमचा हा संप चिघळावा किंवा महाराष्ट्रातील प्रवाशांना त्याचा त्रास व्हावा अशी आमची भूमिका नाही आहे. परंतु सरकारनं या सगळ्या संपकऱ्यांचा मागण्याचा विचार करून ठोस काहीतरी भूमिका घ्यावी. विलिनीकरणाला तुम्हाला वेळ लागतोय तर तुम्ही सांगा, 2 महिन्यात करतो, 3 महिन्यात करतो, तुम्ही लिखी द्या त्या संपकऱ्यांना. एवढीच आमची मागणी आहे. बरं, पण मग जर समजा जे रोजंदारी कर्मचारी आहेत, कामगार आहेत, ते जर सेवेत रुजू झाले नाहीत, सेवा समाप्तीची कारवाई महामंडळानं केली, तर आपली या संदर्भातली नेमकी आता काय भूमिका असेल? नाही, कायदेशीर लढाई आम्ही लढू. आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं ऍडव्होकेट गुणरतन सदावर्ते साहेब कोर्टामध्ये आमची भूमिका मांडतायत. जर सरकारनं असा काही चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला तर आम्ही कायदेशीर बाजू कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढू. बिलकुल. गोपीचंदजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. ज्या पद्धतीनं आता ही कारवाई करण्याचा इशारा दिला जातोय ते योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एसटी महामंडळानं सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहेच की संप मागे घ्या, काहीतरी तोडगा काढला जाईल. प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून या संदर्भातला तोडगा काढण्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकेल असं सांगितलं जातंय. पण एसटी कर्मचारी, एसटी कामगार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विलिनीकरणाची मागणी सातत्यानं त्यांनी लावून धरलेली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ठाणे शहरामध्ये आज आणि उद्या कोपरी येथील मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा जुना कोपरी पूल हा चाचणीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल पीक अवर्स म्हणजेच सकाळी 7:30 ते 10:30 आणि संध्याकाळी 5 ते 9 दरम्यान बंद ठेवण्यात येईल. सर्व वाहनं नव्या पुलावरनं सोडण्यात येतील. गुरुद्वार येथील रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. संध्याकाळी हरिओम नगरमधनं वाहनं सोडण्यात येतील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास काहीशी मदत होऊ शकेल. त्रुटींची पूर्तता करून लवकरच जुना कोपरी पूल कामासाठी MMRDA कडे दिला जाणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वाहतूक इतर मार्गाने वळवली जाणार आहे. काही चाचण्यांसाठी हा पूल 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. ठाणेकरांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे. जुना कोपरी पूल 2 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्ती करण्यासंदर्भात काही चाचण्या त्या अनुषंगानं केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी म्हणून 2 दिवस कोपरी पूल बंद ठेवला जाणार आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. निखिल, कोपरी पूल बंद राहणार आहे आणि 2 दिवस हा पूल बंद राहील. पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात येणार आहे जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. निखिल, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच पाहायचं झालं तर गेल्या अनेक महिन्यापासून आहे या कोपरीचं रुंदीकरणाचं काम हे सुरू आहे. यामध्ये ज्या 2 मार्गिकांचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर आता ज्या मधील 2 मार्गिका आहेत त्याचं काम सुरू करण्यास आता सुरुवात करणार आहे. त्यामध्येच ट्रॅफिकच्या अनुषंगाने ही संपूर्णपणे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ही जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे. आज आणि उद्या सकाळच्या पीक आवर्समध्ये म्हणजे सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 10 अशा वेळामध्ये आहे की ही जी वाहतूक आहे ही ट्रायल बेसिसवरची चाचणीसाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवसातच ह्या 2 मधल्या मार्गिकेचं काम आहे ते सुरू करण्यात येणार आहे जेणेकरून कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये या अनुषंगाने आताची ही जी परिस्थिती आहे ती पाहूनच या पुढचे जे निर्णय आहे ते वाहतूक विभागाकडून घेतले जाणार आहेत आणि त्यानंतर सदरची जी मार्गिका आहे ती MMRDAच्या माध्यमातून ही पूर्णतः बनवण्यात येणार आहे. पाहायचं झालं तर मुंबई आणि ठाण्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो आणि मागच्या वेळी जेव्हा
जेव्हा हे संपूर्णपणे काम सुरू होतं या दोन मार्गिकांचं, तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात ठाणेकरांना असेल, मुंबईकरांना असेल, हे वाहतूक कोंडींना मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागत होते. त्या अनुषंगाने आताच्या वेळेस वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ह्या संपूर्णपणे ज्या खबरदारी आहेत त्या घेतल्या जात आहेत. तर या संपूर्णपणेची माहिती आहे ती वाहतूक पोलीस डीसीपी बाळासाहेब पाटील यांनी देखील सांगितलेली आहे. तर येत्या काळातच ही संपूर्ण मार्गिकाचं काम सुरुवात होऊन ठाणेकरांना जो प्रश्न आहे वाहतूक बिलकुल कोंडीचा, निखिल, त्याला पण कुठेतरी वाहतूक सामोरे कोंडी जावं होऊ नये यासाठी ज्या पर्यायी मार्गांचा वापर केला जाऊ शकणार आहे त्याबद्दलची काय माहिती देऊ शकाल? ठाणेकरांसाठी खरं तर खूप महत्वाची ही अपडेट आहे. निखिल, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून यावेळीची वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे. प्राथमिक पाहता ठाण्यातून तीनात्नाका या दिशेने सर्व्हिस रोडने ही संपूर्णपणे जे हलकी वाहन आहेत तर त्यांना या सर्व्हिस रोडने पुढे मुंबईच्या दिशेने मार्गीकरण करण्यात येणार आहे. तर मुंबईच्या दिशेने येणारी जी काही वाहतूक आहे ती वाहतूक त्या ब्रिजच्या खालून म्हणजे मुंबईच्या दिशेने येऊन ही जी आनंदनगर मार्गे आहे ती संपूर्णपणे वाहतूक पुन्हा सर्व्हिस रोडच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे जे नवीन 2 ब्रिज बांधण्यात आलेले आहेत त्या ब्रिजवरची वाहतूक आहे ती सुरूच राहणार आहे. परंतु जी काही हलकी वाहन आहेत त्यांना पर्यायी मार्ग म्हणून सर्व्हिस रोडच्या मार्गाने मुंबईच्या दिशेने मार्गीक्रमण करणार आहेत. बिलकुल निखिल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये थोड्या दिवसामध्ये कोपरीचा जो जुना पूल आहे तो त्याचं पूर्ण काम होईपर्यंत म्हणजे 8 महिने ते 12 महिन्यापर्यंत तो पूल बंद असणार आहे. तो पूल 8 महिने ते 12 महिन्यासाठी आपण बंद करण्यासाठी देण्याच्या पूर्वी एक ट्रायल रन म्हणून किंवा चाचणी म्हणून उद्या आणि परवा 2 दिवस जुना पूल बंद करण्यात येणार आहे आणि नवीन पूल आणि सर्व्हिस रोड याच्या माध्यमातून आपल्याला पीक आवर्सचा वाहनं जे आहेत मुंबईकडे सकाळी जाण्यासाठी संध्याकाळी मुंबईवरून येणाऱ्या वाहनांसाठी पीक आवर्समध्ये आपल्याला ट्रायल करायचे आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विरुद्ध दिशेनं बाईक चालवणं कसं जीव घेणं ठरू शकतं हे पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या अपघातामुळे दिसून आलंय. इथं विरुद्ध दिशेनं एक बाईकस्वार येत होता तर कार चालकानंही त्याची गाडी विरुद्ध दिशेला पार्क केलेली होती. यावेळेला कार चालकानं अचानक कारचा दरवाजा उघडला आणि भरधाव येणाऱ्या बाईक चालकाला याची धडक बसली. या दरम्यान बाईकस्वार खाली पडला आणि समोरून येणाऱ्या टेम्पो खाली चिरडून ठार झाला. या प्रकरणी विरुद्ध दिशेला कार पार्क करणारा चालक आणि टेम्पो चालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कार चालकाविरोधात आता गुन्हा या संदर्भात दाखल करण्यात आलेला आहे. अतिशय धक्कादायक असं हे अपघाताचं फुटेज समोर आलेलं आहे. या सगळ्या प्रकारात बाईक स्वाराचा हकनाक जीव गेल्याचंही दिसतंय. डिसेंबर 1971 पाकिस्ताननं भारतासमोर मोठी शरणागती पत्करली. तो दिवस पाकिस्तानसाठी मोठा घाव ठरला. त्या दिवशीच्या त्यांच्या पराभवाचा तो ऐतिहासिक फोटो तुम्ही पाहिला असेल जो भारतीय जवानांच्या शौर्याचा ऐतिहासिक पुरावा आहे. भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे 50 वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी पत्करलेली ही ऐतिहासिक शरणागती. त्याचे हे ऐतिहासिक फोटो पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सेना प्रमुख जनरल जावेद बाजवा पाहत असतील तेव्हा त्यांना रात्री झोप येत नसेल हे नक्की. त्यातून सावरायला त्यांना बराच काळही लागत असेल. तेरा दिवस चाललेल्या त्या युद्धाचे घाव आजही पाकिस्तानसाठी ताजे आहेत. 16 डिसेंबर 1971 रोजी कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य स्वतंत्र झालेल्या बांगलादेशला विजयाची आणि मुक्ती दिवसाची आठवण करून देत असेल यात शंका नाही. पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनी पाकिस्तानी सैन्यासोबत काही महिने आधीपासूनच
संघर्ष करत होती, दोन हात करत होती. 3 डिसेंबरला पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ला चढवण्याची घोडचूक केली. तेव्हा त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की एक भारतीय जवान त्यांच्या शेकडो सैनिकांवर भारी पडेल. आजही भारतीय जवानांचा तो लढाऊ बाणा आठवून पाकिस्तानी सैनिकांना घाम फुटत असेल. पश्चिम भागातील लोंगेवाला भागात झालेलं घणघोर युद्ध आजही पाकिस्तानी लोकांना घाबरवत असेल. ते आठवून त्यांचा काळजाचा थरकाप उडत असेल. चार डिसेंबर 1971च्या रात्री पाकिस्तानी तोफखाना रेजिमेंटचे जवळपास 3000 सैनिक संपूर्ण ब्रिगेडसह लोंगेवाला पोस्टवर हल्ला करायला चाल करून आले. त्याचवेळी तिथं मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखालील 120 भारतीय जवान तैनात होते. सीमेवर गस्त घालत असताना कॅप्टन धर्मवीर यांनी पाकिस्तानी रणगाडे चाल करून येत असल्याची माहिती चांदपुरी यांना दिली. त्याच क्षणी भारतीय जवानांनी पाकिस्तानी तोफखाना ब्रिगेड सोबत दोन हात केले. अनेक रणगाडे उद्ध्वस्त केले. पहाटेच्या वेळी भारतीय वायुसेनेच्या 2 हंटर लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या अनेक रणगाड्यांना लक्ष्य करत त्यांचा चुरडा केला. भारतीय वायुदलाच्या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याची एकच तारांबळ उडाली. 5 डिसेंबरला भारताच्या वीर जवानांनी पाकिस्तानी सैन्याला सीमेच्या तब्बल 8 किलोमीटर पर्यंत मागे हटवलं. अशा प्रकारे 1971च्या लढाईत भारतीय सैन्यानं प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली. त्याचा परिणाम म्हणजे 13 दिवसात पाकिस्तानला सर्वात मोठी शरणागती पत्करावी लागली. याच्या स्मरणार्थ 16 डिसेंबरला भारत विजय दिवस साजरा करतो. पण यावर्षीचा विजय दिवस हा खास आहे, कारण 16 डिसेंबर 1921ला पाकिस्तानला मोठ्या पराभवाला आणि बांगलादेशच्या मुक्तीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.